माझं नाव सीमा. मी आणि माझी बहीण नीता आम्ही दोघी जुळ्या बहिणी होतो. त्यामुळे आम्ही दोघी एकसारख्याच दिसायचो. पण नीताला जन्मताच एक प्रॉब्लेम होता. लहानपणापासून तिची नजर कमकुवत असल्याने तिला जाड भिंगाचा चष्मा लागला होता. नीता आणि मी जरी एकसारख्या दिसत असलो तरी तिच्या जाड भिंगाच्या चष्म्यामुळे इतरांना आम्हाला दोघींना ओळखायला सोपं जात होतं. आम्ही दोघी दिसायला मात्र खूप सुंदर होतो. पण नीताच्या चष्म्यामुळे ती माझ्यापेक्षा कमीच सुंदर दिसत होती. पण ती मनाने खूप चांगल्या स्वभावाची होती. नीता शाळेत माझ्यापेक्षा खूप हुशार होती आणि स्वभावाने शांत आणि मनमिळावू असल्याने तिच्या माझ्यापेक्षा जास्त मैत्रिणी होत्या. मी मात्र खूप गर्विष्ठ आणि हट्टी स्वभावाची होते. मी नीतावर खूप जळायचे. मला नीताचा खूप राग यायचा, कारण ती सर्व गोष्टीत माझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच असायची. शाळेतही तिला खूप सारी बक्षिसे मिळत होती. सगळे मला चिडवायचे, म्हणायचे की तिची दृष्टी कमकुवत असताना देखील ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. माझी आई आणि बाबा सुद्धा माझ्यापेक्षा तिचाच जास्त लाड करायचे. आम्ही दोघी आता मोठ्या झालो होतो. आमचं कॉलेज संपलं होतं आणि नीताला शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. मला मात्र नोकरी करायची अजिबात इच्छा नव्हती. मला शॉपिंग करण्याची आणि बाहेर फिरण्याची खूप आवड होती. मी रोज नटून तटून माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचे. याउलट नीता रोज आईला घरकामात मदत करून शाळेत जात होती. आम्हाला लग्नासाठी स्थळं यायला सुरुवात झाली होती. पण नीताला जाड भिंगाचा चष्मा असल्यामुळे सगळे मलाच पसंत करायचे. आमच्या वडिलांनी ठरवलं होतं की आधी नीताचं लग्न करायचं आणि मग माझं. एकदा नीताला एक स्थळ आलं. तो मुलगा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लर्क होता. त्याने लगेच नीताला पसंत केलं. नीतानेही त्याला लगेच होकार दिला आणि तिचं लग्न झालं. तिचं सासर एवढं काही श्रीमंत नव्हतं. त्यांचं छोटंसं घर आणि घरात जेमतेम लागणाऱ्या वस्तू होत्या. नीताचे सासू सासरे खूप आधी मरण पावले होते. तिला एक नणंद होती, पण तिचंही लग्न झालं होतं. मला तर खूप श्रीमंत सासर हवं होतं. बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व काही. एक दिवस देवाने माझं म्हणणं ऐकलं आणि एकदा मला श्रीमंत स्थळ आलं. त्याचं नाव विजय होतं. मी त्याला एका नजरेत आवडले होते. तोही उंच, रुबाबदार आणि दिसायला देखणा होता आणि त्याच्याकडे सर्व काही होतं जे मला हवं होतं. म्हणून मी त्याला लगेच होकार दिला आणि आमचं सुद्धा लग्न झालं. विजय देखील स्वभावाने माझ्यासारखाच होता. त्यालाही काम करायला आवडत नव्हतं. मग आम्ही दोघे दिवस रात्र बाहेर फिरायचो आणि पार्ट्या करायचो. महागड्या वस्तू खरेदी करायचो. आमचं जीवन खूप आनंदात आणि चैनीत चाललं होतं. आणि याउलट नीता रोज जॉबवर जायची आणि घरी आल्यावर घरातली कामं करण्यातच तिचं आयुष्य चाललं होतं. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर कधी नाराजी दिसत नव्हती. ती सगळं काही आनंदाने करत होती. तिचा नवरा विनोद तिच्यावर खूप खुश होता. त्या दोघांचाही संसार सुखासमाधानाने चालला होता. एक दिवस विजय घरी नसताना काही लोक आमच्या घरी आले आणि मला विजयबद्दल विचारू लागले. मी त्यांना बघून खूप घाबरले होते, कारण ती विचित्र दिसत होती. त्यांचं वागणं गुंडांसारखं होतं. मी त्यांना विचारल्यावर त्यांनी मला जे काही सांगितलं तेव्हा माझ्यावर आभाळच कोसळलं, कारण ते सांगत होते की विजयने त्यांच्याकडून खूप मोठी रक्कम घेतली आहे आणि ती जर लवकरात लवकर परत केली नाही तर ते आमचा बंगला ताब्यात घेतील. मला काय बोलावं काही सुचेना. एवढं बोलून ते लोक निघून गेले. विजय घरी आल्यावर मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर विजय बोलू लागला की ते लोक खूप भयानक आहेत आणि विचित्र आहेत. माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. आता मला हा बंगला विकावाच लागेल. आणि त्याने तसंच केलं. बंगला विकून सगळ्यांचं देणं फेडलं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. विजय काम तर काहीच करत नव्हता. मग त्याने घरातील एक एक वस्तू विकायला सुरुवात केली. आम्ही घरातल्या वस्तू विकून आरामात राहायचो. एक एक करत सगळं घर रिकामं झालं. आता मात्र आम्हाला भविष्याची काळजी वाटू लागली होती. नीता आणि तिचा नवरा विनोद मात्र खूप कष्ट करत होते. त्यांनी काटकसर करून खूप संपत्ती मिळवली होती. नीताच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण होणार होती. तिने आम्हा नवरा बायकोंना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केलं होतं. तिचं घर आणि घरातल्या महागड्या वस्तू बघून माझे तर डोळेच फिरले होते.
एवढ्या कमी दिवसात त्या दोघांनी खूप काही कमावलं होतं आणि आम्ही होतं तेवढं पण गमावून बसलो होतो. नीताच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीत खूप मोठमोठी आणि सुशिक्षित लोक उपस्थित होती. तिथला माहोल बघून मला तर नीतावर हेवा वाटू लागला होता. मला तर असं वाटत होतं की आता सध्या मी नीताच्या जागी असायला पाहिजे होतं आणि नीता माझ्या जागी. वाढदिवस झाल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. त्या रात्री मी आणि माझा नवरा विजय नीताच्याच घरी मुक्काम करणार होतो. झोपण्याची वेळ झाल्यावर नीता माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, तुम्ही दोघे नवरा बायको आमच्या रूममध्ये झोपा. मी आणि माझा नवरा विनोद आम्ही टेरेसवर झोपायला जातो. मी तिला म्हटलं, तुमचा आज सेकंड हनीमून आहे आणि तुम्ही टेरेसवर कसं काय झोपणार? त्यावर ती मला म्हणाली की आम्हाला तर टेरेसवर मोकळ्या थंड हवेत एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो, त्यामुळे तुम्ही आमच्या रूममध्ये झोपा. मग तिच्या हट्टापुढे मी तयार झाले. पण माझ्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजत होता. मी आणि माझा नवरा पैसा आणि संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतो. मला काहीही करून नीताची सगळी संपत्ती हडप करायची होती. इकडे माझ्या नवऱ्याने विनोदला खूप दारू पाजली होती, त्यामुळे तो टेरेसवर जाण्याऐवजी त्यांच्या खोलीत येऊन झोपला. आणि साधीभोळी बिचारी माझी बहीण नीता तिच्या नवऱ्याची वाट बघत टेरेसवर झोपली होती. माझा नवरा विजय टेरेसवर तिच्या जवळ झोपण्यासाठी गेला. आता आम्ही दोघेही त्या दोघांसोबत एक रात्र घालवणार होतो आणि त्याचा व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करणार होतो. पण झालं सगळं उलटच. विनोद माझ्याजवळ येऊन झोपला. मला वाटलं की तो नशेत आहे आणि म्हणून मी त्याच्याजवळ जाऊ लागले. तेवढ्यात त्याने असं काही केलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो ताडकन उठून उभा राहिला आणि माझ्याकडे रागाने बघू लागला. त्याचा राग बघून मी खूप घाबरले होते. मला तर काहीच कळत नव्हतं की हा शुद्धीत कसा काय. मला काही कळण्याच्या आधी त्याने एक जोरात माझ्या कानाखाली वाजवली आणि धावतच टेरेसवर निघून गेला, जिथे माझा नवरा नीतासोबत झोपायला गेला होता. मीही विनोदच्या मागे मागे गेले. समोरचं दृश्य बघून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला, कारण माझा नवरा विजयने नीताला मिठीत घेतलं होतं. तिला माहीतच नव्हतं की तिला तिच्या नवऱ्याने नाही तर माझ्या नवऱ्याने मिठीत घेतलं आहे, कारण तिने तिच्या डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा काढून ठेवला होता. त्यामुळे तिला स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. विजय नीतासोबत पुढे काही करणार तेवढ्यात विनोद तिथे गेला आणि त्याला जोरात ओढून नीतापासून बाजूला केलं. विनोदला बघून विजयला घामच फुटला होता. तेवढ्यात नीताने चष्मा घातला आणि विनोदला विचारलं की हे काय चालू आहे. त्यावर विनोदने तिला घडलेला सर्व काही प्रकार सांगितला. ते सर्व ऐकल्यावर नीताला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तेव्हा विनोदने त्याचा मोबाईल काढला आणि एक व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये मी आणि माझा नवरा विजय आम्ही दोघे प्लॅनिंग करत होतो. ते सर्व काही त्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं. विनोदने दारू पिण्याचं फक्त नाटक केलं होतं, कारण त्यांना आम्हाला रंगेहात पकडायचं होतं. इतक्यात तिथे पोलीसही आले. विनोदने आधीच पोलिसांना फोन केला होता आणि मला आणि माझ्या नवऱ्याला घेऊन जातच होते. इतक्यात नीता समोर आली आणि पोलिसांना विनंती करू लागली की माझ्या बहिणीला अटक करू नका. पण पोलिसांनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि आम्हाला अटक झाली.